तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशनच्या. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बघितलाय, दुसऱ्या व्हिडिओमध्ये अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन बघितलाय आणि या व्हिडिओमध्ये मास आणि वेट आणि फ्री फॉल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओ बघून आला नसाल तर पहिले 2 व्हिडिओ बघून या. आता हा जो मास आणि वेट टॉपिक आहे तो IMP टॉपिक पैकी एक आहे, कारण या वर्षी याच्यावर युनिट पण विचारलेलं आणि काही वर्षापूर्वी डिफरन्स पण विचारून ठेवलेला आहे. आता या वर्षी मोस्ट प्रोबेबली क्वेश्चन सायंटिफिक रिझन येणार आहे, दादाचा अंदाज चुकत नाही. तर आता आपण मास आणि वेट या दोन्ही गोष्टीचे डिफरन्स बघून घेऊया. मास इट इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट. आता हा माझा मार्कर आहे, मार्करचा जो पण पूर्ण स्मॉलेस्ट युनिट आहे ती काय त्याची ॲटम आहे. ॲटम्सने बनवून हा काय बनलेला आहे पूर्ण मार्कर. आता बघा ॲटमचा पण मास जो असतो ना, ॲटमचा मास पूर्ण त्याच्या कशात असतो, न्यूक्लियसमध्ये असतो. कशात असतो, न्यूक्लियसमध्ये असतो. आणि त्या न्यूक्लियसमध्ये पण काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही मिळून त्याचा पूर्ण मास त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतो. सेकंड पॉईंट काय, मास डज नॉट चेंज विथ प्लेस. आता मी या मार्करला कुठं पण नेऊ, समजा ऑस्ट्रेलियाने नेलं, न्यूझीलंडला नेला किंवा सिंगापूरला नेला, याचं मास चेंज होणार आहे का? नाही, बिलकुल नाही. मासचं जर तुम्ही SI युनिट विचारताय, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दादा SI युनिट हे सगळे म्हणतात, पण SI युनिट म्हणजे काय नेमकं? SIचा फुल फॉर्म काय, सिस्टम इंटरनॅशनल आहे. आता बघा, जर मी आता इंडियामध्ये आहे, इंडियामध्ये पण आपण म्हणतो भैया जी 1 kg प्याज दीजिए, क्या दीजिए, 1 किलो प्याज दीजिए. आता जर समजा तुम्ही ब्रिटिशमध्ये गेला, ब्रिटिशमध्ये पण काय म्हणणार, हे भैया गिव मी 1 kg ऑफ ऑनियन्स, बरोबर का? तिथं पण काय म्हणलं, kg. समजलं ना? मास इज स्केलर क्वांटिटी, मास इज स्केलर क्वांटिटी. आता दादा स्केलर काय, मागच्या व्हिडिओमध्ये मी वेक्टर सांगितलं, स्केलर काय. आता स्केलर नेमकं काय ते आता जाणून घेऊया. स्केलर म्हणजे काय, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. काय, ह्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. मी फक्त सांगू शकतो ह्याची व्हॅल्यू, एखादी व्हॅल्यू सांगू शकतो. मासचं शेवटचं टॉपिक काय, आता बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, हायर द मास हायर द इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, बरोबर? इनर्शिया हा प्रश्न पडला असेल, इनर्शिया म्हणजे काय दादा? तर इनर्शिया म्हणजे काय, हा माझा मार्कर आहे, तो आता माझ्या हातावर सध्याला स्टेबल आहे. आता जोपर्यंत मी त्याला फोर्स लावत नाही, जर मी आता ह्याला डिस्प्लेस केलं, झालं ना डिस्प्लेस. मोटू आणि पतलूची आपल्याकडे जोडी आहे. पतलूचं वजन काय, 20 kg आणि आपल्या मोटूचं वजन काय, 80 kg. आता ह्याला मोटूला पुश करायला मला काय लागणार आहे, जास्त फोर्स द्यावा लागणार ना, बरोबर? हायर द मास हायर द इनर्शिया, बरोबर? आणि पतलूला काय, मी असं धक्का दिला जाईल त्या बाजूला, बरोबर ना? समजलं ना तुम्हाला? न्यूटनचा पहिला लॉ समजला, हायर द मास हायर द इनर्शिया. आता आपण मास टॉपिक कव्हर केला, आता वेट कव्हर करूया. वेट काय, वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. आता माझा जो वेट आहे, समजा माझा वेट असेल समजा 45 to 48 kg. जर आता माझा अर्थवर, बट तुम्हाला प्रश्न पडला असेल, दादा तू तर मास सांगतोय. हां बरोबर, वेटचं SI युनिट आहे न्यूटन. आपण वेटला जेव्हा पण सांगू तेव्हा त्याचं युनिट काय असणार, न्यूटन. त्याला न्यूटनमध्ये एक्सप्रेस करतात. आता बघा, माझ्या बॉडीला अर्थ काही ना काही फोर्सने अट्रॅक्ट करत असणार, बरोबर? तर तो काय झाला, माझा वेट. वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. आता बघा, वेट काय, वेट इज इक्वल टू mg. हे माझा मास आहे, हा माझा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. जीची व्हॅल्यू सांगा रे जरा, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय ना, सांगा जीची व्हॅल्यू काय असते, 9.8. आता माझा जर मास 45 kg आहे, त्याला मी 9.8 ने मल्टिप्लाय केला तर माझी जी व्हॅल्यू येईल ती न्यूटन मध्ये मी लिहिणार ना, बरोबर का? आता तुम्ही सांगा कॅल्क्युलेट करून, माझं वेट किती न्यूटन असेल? तुम्ही सांगा आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये, कितीतरी जागा भरून आहे. ते लाईक हे करा, बट मला तुमचा रिस्पॉन्स कळवा. SI युनिट काय, न्यूटन. वेट काय, वेक्टर क्वांटिटी. याला मॅग्निट्यूड पण आहे आणि याला काय, डिरेक्शन पण आहे, बरोबर? वेट बद्दल तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची झाली, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय एक्झाम्पल दिलेलं, जर मी इक्वेटरवर गेलो किंवा पोल्सवर गेलो, माझी जीची व्हॅल्यू चेंज होणार, माझं वेट पण काय होणार, चेंज होणार, बरोबर? समजलं? आता माझं शेवटचं टॉपिक राहिलं आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे नेमकं काय, वेन एन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इट इज सेड टू बी ॲज फ्री फॉल. आता नेमकं काय, माझा हा मार्कर आहे, मार्करला जेव्हा मी माझ्या हातातून रिलीज करेल तेव्हा काय होणार, तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये येणार
आणि त्यालाच काय आपण म्हणतो फ्री फॉल. आता बघा हा माझा मार्कर आहे, मी ह्याला मार्करला रिलीज केला, तो काय होणार फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये आला, ग्रॅव्हिटीने काय केलं त्याला खेचला आणि त्यालाच काय म्हणतात शेवटी फ्री फॉल. फ्री फॉल ओनली पॉसिबल इन व्हॅक्यूम. स्टार करा या लाईनला. फ्री फॉल काय आहे फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. व्हॅक्यूम म्हणजेच काय थोडक्यात एम्प्टी स्पेस. आता फ्रीफॉलच्या कंडिशन मध्ये जेव्हा आपल्याला वेलोसिटी अँड टाइम काढायचा असेल तेव्हा आपण न्यूटनचे जे इक्वेशन ऑफ मोशन असतात ना की v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता तिथं काय करतो u ची व्हॅल्यू 0 ठेवतो आणि a ची व्हॅल्यू g ठेवतो, याला आपण g कन्सिडर करतो. जेव्हा आपण त्या गोष्टी सबस्टिट्यूट करतो तेव्हा आपल्याला हे फॉर्म्युले आपल्याला मिळतात. v इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. आणि त्याचे एक्झाम्पल काय मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. हे काय आपल्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ मध्ये काय करतात इन्फ्लुएन्स करतात. त्यालाच हे मेजर एक्झाम्पल आहे मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. हे तुमच्या लक्षात पाहिजे. बोर्ड मध्ये 1 मार्काला येऊ शकतं फ्री फॉल किंवा 2 मार्काला येऊ शकतात व्हॉट इज फ्री फॉल, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. फ्री फॉलचा क्वेश्चन काय बनतो व्हॉट इज फ्री फॉल, वेन इट इज पॉसिबल अँड गिव्ह एक्झाम्पल्स. तुम्हाला हा क्वेश्चनसाठी तुम्हाला रेडी राहावं लागेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आजचे तुम्हाला फ्री फॉल आणि मास आणि वेटचा डिफरन्स कळाला तर नक्की कॉमेंट करा आणि आजच्या आपल्या आन्सरचा रिप्लाय द्या आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये. वेट माझं किती असणार न्यूटनमध्ये नक्की कॉमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.